शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की। आज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आज या ठिकाणी आपण सर्वजण एक वेगळ्याच जल्लोष साजरा करण्यासाठी उभा आहोत। आपण सर्वांना माहिती आहे की आता युनेस्कोने आपल्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा दिला आणि या भर पावसामध्ये आपण सगळेजण खरं म्हणजे जल्लोष साजरा करतोय। त्याच्यामुळे पावसाची कुठलीही तमान न बाळगता आपण पुन्हा एकदा जोशामध्ये घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की। आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या काळामध्ये त्यांनी बांधलेले हे किल्ले एक वेगळ्या दर्जाचे आहेत आणि त्याचा दाखला हा खरा म्हणजे जागतिक सगळ्या लोकांनी घेतलेला आहे। आपल्या केंद्र सरकारकडे देशातल्या अनेक किल्ल्यांबाबतचे प्रस्ताव आले होते, नावं आली होती, पण मी येथे आवर्जून उल्लेख करतो आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं की त्यांनी देशातून आलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये सर्वात त्यांनी महत्व दिलं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 12 गडकोट किल्ल्यांचा त्यांनी विशेष करून त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला आणि तो प्रस्ताव अनेक किल्ल्यांचा आलेला प्रस्ताव असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्ताव त्यांच्या किल्ल्यांचा प्रस्ताव हा युनेस्कोकडे सादर केला आणि त्याच्यानंतर नुसता प्रस्ताव सादर केला आणि म्हणून मान्यता मिळाली असं झालं नाही। युनेस्कोचे जगभरातले अनेक तज्ञ लोक त्या गड किल्ल्यांना येऊन भेटी दिल्या। त्यावेळेला आपले सांस्कृतिक मंत्री माननीय आशिष शेलार साहेब हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि त्या सर्वांनी त्या गड किल्ल्यांना भेटी दिल्या, तिकडची परिस्थिती बघितली, तिकडचं बांधकाम बघितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळेजण अनेक गड किल्ल्यांवर गेलेलो आहे। आपण त्या गड किल्ले बांधले आहेत त्याचं जर बघितलं, त्याची तटबंदीचा विचार केला, त्याच्या महादरवाजाचा विचार केला तर कुठेही शत्रूला आपल्याला बाहेरून दिसत नाही की कुठे महादरवाजा आहे, कुठे चोर दरवाजे आहेत। अशा प्रकारची बांधणी जी त्यावेळी केलेली होती, असा सगळा जो इतिहास आहे त्याची पाहणी केल्यानंतरच तो युनेस्कोमध्ये सादर केला आणि जगभरातल्या 12 देशांना त्याच्यामध्ये मतदान करायची ही संधी होती, त्याचा निर्णय होता आणि 12च्या 12 देशांनी त्याला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर हा आपले किल्ले हे जागतिक दर्जा या किल्ल्यांना मिळाला। त्यावेळेला त्या युनेस्को मधल्या जे काही शिष्टमंडळ होतं, जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये हेही गृहीत धरलं की त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये जे आपल्या शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेचा उल्लेख सुद्धा केला। त्या शिवमुद्रेमध्ये जे केलेलं आहे की हे रयतेचं राज्य आहे आणि हे राज्य लोक कल्याणासाठी म्हणून वापरण्यात येणार आहे असा विचार करणारा राजा आणि त्याची जी राजमुद्रा आहे याचा सुद्धा विचार या सगळ्या लोकांनी, जगातल्या लोकांनी केला आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वानुमते जगातल्या सगळ्या देशांनी एकमुखाने त्याला मान्यता दिली आणि हे 12च्या 12 किल्ले हे आता आपल्या जागतिक दर्जा त्यांना प्राप्त झालेला आहे, जागतिक हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे
त्या वारशामध्ये त्यांना सहभागी करून घेतलाय. त्याच्यामुळे काय होईल तर जगभरातले आपण तर सगळे शिवप्रेमी तिथे जातोच, तिथे जल्लोषात जातो, नतमस्तक होतो. पण आता जगातल्या अनेक देशातली लोक सुद्धा त्याच्याकडे त्या ठिकाणी येतील. तिथलं त्या ठिकाणचं माणसांची वर्दळ वाढली, पर्यटन वाढलं की तिकडच्या लोकांचा व्यवसाय सुद्धा वाढू शकेल. हाही एक त्याच्यामधला मुद्दा आहे. आणि त्याच बरोबरीने आपल्याला गड किल्ल्यांचं संवर्धन करायला केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार चांगल्या पद्धतीने निधी देतच आहे. पण जगातला वारसा असल्यामुळे तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने निधी हा सुद्धा त्या गड किल्ल्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरामधून मिळणार आहे. त्याच्यामुळे हे नुसतंच युनेस्को मध्ये पारित झालं वगैरे असं नाही, तर याचा एवढा मोठा विचार आहे. आणि त्याच्याबद्दल म्हणून आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याचा सातत्याने पाठपुरावा केला. म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद मानायला पाहिजे. पूर्ण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.